सर, मी पहिल्यांदा तर हे म्हणणार आहे, मी म्हणजे माझे मिस्टर फेब किंवा मार्च मध्ये असंच इन्स्टाची रील बघत होते. तर त्यांना आपलं हे दिसलं पेज, तर त्यांनी पूर्ण एक्झॅक्ट माहिती काढली, इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर तुमचं 1 एप्रिलला एल्प्रो मध्ये सेशन होतं. ओके. आम्ही ते अटेंड, मग ते 2 तास अटेंड केल्यावर खरंच असं वाटलं की नाही, काहीतरी आहे. म्हणजे आपण जसं तुम्ही आता म्हणले की मॅटर्निटी शूट करतो आम्ही, फोटो किंवा फर्स्ट बर्थडेला करतात, किंवा ते दर महिन्याला केक कट करत बसतात बाळाचे, की हा फर्स्ट मंथ झालाय, सेकंड मंथ झालंय, असं करून पूर्ण 12 मंथ. आणि बरोबर म्हणजे ते तर एक मेमरी असतात. पण ज्या गोष्टीमध्ये खरंच इन्व्हेस्ट केला पाहिजे, ते तर आहे की जो तोपर्यंत आतमध्ये आहे बाळ गर्भामध्ये, तेव्हाच त्याचं जास्त डेव्हलपमेंट होणार. मी एप्रिल आणि मे 2 महिने इतकं चांगलं, म्हणजे आपण पूर्ण डेडिकेशन इफेक्ट देऊन खरंच 2 महिने इतके प्रयत्न केले, योगा पासून एव्हरीथिंग इज सर. आणि मला ओके. बाय नॅचरली काही मला प्रॉब्लेम नाही, बाय नॅचरली. आणि मी सगळ्यात आधी अर्चना मॅमला सांगितलं, जे योगा मॅम आहे. वा. सो ते पण काय इतके रिझल्ट्स? सुद्धा इतके हॅप्पी झाले. आणि त्याच्यामध्ये BRC चे मॉम होते. तर एक मॉम आहे, ती मला वाटते ती जर्मनीला राहतात. त्यांनी ओके. माझ्यासोबत फोनवर कॉन्टॅक्ट केलं की हॅलो नेहा, तुम्ही कसं काय कन्सीव्ह केलं, माझं आज एक बाळ आहे, तो काहीतरी 7 किंवा 8 इयर्सचा आहे. मग मला ओके. दुसऱ्यांदा प्रॉब्लेम, मग मी त्यांना सांगितलं. आणि लिटरली सर, मेडिटेशन, ट्रान्स आणि बाकीच्या गोष्टी ऐकून, योगा हे सगळं करून लिटरली त्याच्यासाठी पण स्ट्रेस नकोय, जे आपण नैसर्गिक प्रक्रिया होणार आहे. आणि ॲब्सोल्युटली. मला खरंच ते डेडिकेशन मी केलंय ना, मला खरंच सर जून मध्ये इतकी हॅप्पी झाली, मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅनिंगपासून जोडला गेलात. हा सर, प्री प्लॅन पासून. आणि आम्ही ते सेमिनार अटेंड केलं. तिथनं आल्यावरती आम्ही डायरेक्टली लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आलो, आणि आम्ही पहिले रजिस्ट्रेशन केलं आणि बुक केली आमची सीट. वाव. अँड ग्रेट, म्हणजे खूप छान वाटलं ऐकून. सुपर. सी आज आणि मला. सर, मला 2 इयर्सच म्हणजे 3 इयर्स आता 4 डिसेंबरला कम्प्लीट होईल. आणि माझं माहेर नागपूरला आहे. आणि आता माइट बी तुमचा संडेला, येणाऱ्या संडेला सेशन. येस. येस. 16 नोव्हेंबरला माझा बर्थडे आणि माझा प्लेस ऑफ बर्थ पण नागपूर. वा. थँक्यू. ग्रेट. ॲडव्हान्समध्ये हॅपी बर्थडे. अँड कोण असतील तुमच्या घरचे, तुम्ही कदाचित तिकडे नसाल, पण जरूर पाठवा सेशनला. विल सेलिब्रेट ओव्हर नक्की. दॅट. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. फायनली तुम्ही काय सांगाल? आज तुमचाच अनुभव तर आहेच आहे, आणि GSC हजारो मॉमचा अनुभव आहे. सो व्हॉट डू यू फील की एवढे सगळे लोक आज तुम्हाला ऐकत आहेत? व्हॉट एव्हर GSCमधून जे काही दिलं जातं, किंवा जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, जी काही त्यांना त्यांना करावी लागणारी इन्व्हेस्टमेंट आहे, इज दिस वर्थ? काय सांगाल सगळ्यांना? तर एक तर आहे की आपलं जो म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला, गुगल आहे, इंटरनेट आहे, भरपूर गोष्टी आहे. पण असं डीपली कोणी नॉलेज नाही देऊ शकणार. जरी आपण म्हणणार ना, आपल्या घरी कुठली तरी एक ओल्ड एज आजी आहे किंवा ग्रँड पेरेंट्स आहे, ते सुद्धा नाही सांगू शकणार. त्यांची सांगण्याची पद्धत, भाषा वेगळी असते. पण एक डीपली नॉलेज. आणि तुमचं ध्येय एकच आहे की जिजामातांनी महाराजांना कसं घडवलं. ॲब्सोल्युटली. हा, आणि ते सुद्धा विदर्भातले होते, बुलढाणा जिल्हा. तर सर, पण ना या गोष्टीमध्ये डीपली खरंच आपण विचार केला ना, तर खरंच आहे की नाही, आपण आपल्या बाळाला घडवू शकतो. आणि सर, अफर्मेशन बाकीच्या गोष्टी करून मला आता 6 मंथ सुरू आहे. 24ला 7th लागेल. इतकं म्हणजे मुवमेंट आणि म्हणजे बाळाच्या सगळ्या गोष्टी फील होतात सर. सो सेलिब्रेटिंग तुम्हाला रुटीन आहे, सगळ्या गोष्टी अशा छान चालल्यात. हा चलो. हा सर, नक्की खरंच. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. खरंच थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. फायनली जाता जाता या सगळ्यांना काय मेसेज द्याल? सर, माझं तर एकच म्हणणं आहे की तुम्ही जसं म्हणता, बाळाचा 80% डेव्हलपमेंट गर्भाशयामध्ये होते, ते एकदम 100% करेक्ट गोष्ट आहे. आणि खरंच सर, ते इंटरनली जे होणार ते बाहेर आल्यावर ते पण नाहीच करू शकत. जसं तुम्ही आता मला एक एक्झाम्पल दिला होता सगळ्यांना, की आता ती 450 ml ची आहे, त्याच्यामध्ये अजून आपल्याला फील करायचंय, ते आपण बाहेर आल्यावरती नाही करू शकणार त्याला फील परत. एक्झॅक्टली. लिटरली सगळे आता एज्युकेटेड आहेत, जनरेशन सुद्धा चेंज होते. पण जर या गोष्टीकडे लक्ष दिलं ना, आहे
की आपण करू शकतो. आणि सर बाहेर खूप प्रॉब्लेम्स आहे लोकांना, म्हणजे IT क्राऊड असून सुद्धा आपल्या पुण्यात लिटरली गायनिकोलॉजिस्ट कडे खूप गर्दी असते की आम्हाला हे प्रॉब्लेम आहे, आम्हाला ते प्रॉब्लेम आहे. फक्त ते इथून विचार नाही करत की खरंच आपण घडू शकतो. येस. थँक्यू सो मच नेहाजी, आणि ॲडव्हान्समध्ये हॅपी बर्थडे. आणि थँक्यू. भेटूयात. थँक्यू सो मच. सी यू. टेक केअर अँड ऑल द थँक्यू सो बेस्ट. थँक्यू सो मच. गुड.